मला दुर्दैवाने डेली एक 3 ते 4 लोकांना तरी हे सांगावं लागतं की यू कॅन नेव्हर बी अ मदर और यू कॅन नेव्हर बी अ फादर. IVF करताना मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे हे ठरवता येतं का? कारण पुरुष लवकर ऍक्सेप्ट करत नाहीत. त्यांना मी जरी टेस्ट दिली तर एकतर ते गायबच होतात नंतर. म्हणजे दे गेट लिटल बेट की हे एक टेस्ट, अरे माझ्यात काय प्रॉब्लेम आहे. IVFचं जे सायकल आहे त्याची साधारण किंमत काय असते? पण मला जर असं वाटलं 40 नंतर वगैरे की मला प्रेग्नंट व्हायचंय तर काय? IVF म्हणजे खिशाला खड्डा. डॉक्टर काय पैसे लुटायला बसलेले आहेत आणि मुळात माझं सगळं चांगलं चालू असताना मला नॅचरली का नाही कन्सिव्ह करता येतंय? सगळे गैरसमज प्रश्न तुम्हाला पडलेत तसे मला पण पडलेले आहेतच. पण काय होतं, मोठीच्या मोठी चर्चा होते, आपल्या प्रश्नांची उत्तर कोणीच देत नाही आणि आपल्या मुद्द्यांना कोणी हात घालत नाही. म्हणूनच मला नेहमी म्हणावंसं वाटतं, बाई मुद्द्यावर या. गेले 40 वर्ष झालं आपल्या पेशंटला उत्तम सेवा पुरवणारे अतिशय प्रामाणिक डॉक्टर सुभाष पाटील आणि त्यांची दुसरी पिढी डॉक्टर सुशांत पाटील हे गोल्ड मेडलिस्ट आहेत. अतिशय प्रामाणिकपणे आपलं कार्य करत आहेत आणि त्याचबरोबर सांगलीला जे हॉस्पिटल आहे, सुशील मॅटर्निटी हॉस्पिटल आणि IVF सेंटर, त्याच्यामध्ये वजायनल डिलिव्हरी होण्यासाठीचे सगळ्यात जास्त मोठा ट्रॅक रेकॉर्ड असलेलं हॉस्पिटल, अशी ज्यांची सुप्रसिद्धी आहे त्यांनाच आपण डायरेक्ट आपले इतके डेंजरस प्रश्न विचारणार आहोत. आणि म्हणूनच बाई मुद्द्यावर या आजच्या भागामध्ये डॉक्टर सुशांत पाटील तुमचं मी स्वागत करते. थँक्यू. नमस्ते. मुळात इनफर्टिलिटी म्हणजे नक्की काय? ओके, इनफर्टिलिटी म्हणजे ऍक्च्युली आम्ही त्याला आता सब फर्टिलिटी म्हणतो. आय कॅनॉट टर्म एनी फिमेल ॲज अ इनफर्टाईल, मग तिला कधीच राहू शकत नाही असा अर्थ होत नाही. सो इनफर्टिलिटी म्हणजे आम्ही त्याला बाय डेफिनेशन वाईज अ कपल वेनेवर, म्हणजे ती जोडपे 1 वर्ष जर नित्य प्रयत्न करून प्रॉपरली जर वर्षानंतर कन्सिव्ह होत नसेल त्यांना नॅचरली, तर त्यांना आम्ही तसं इनफर्टिलिटी किंवा वंध्यत्व मराठीत म्हणतो. तर त्याला आम्ही तर सब फर्टिलिटी म्हणतो. फर्टिलिटी संदर्भातले इश्यूज हे वय जास्त झाल्यानंतर येतातच, हे खरंय का? येतातच असं नाही, काही अपवाद आहेत त्याच्यामध्ये. काही जणांना त्याच्यानंतरही त्यांचं एग रिझर्व चांगला असेल तर तसं प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. बट हां, मॅक्सिमम लोकांना 35 नंतर ज्यावेळी कन्सिव्हिंग करता ते ट्राय करतात त्यावेळी थोडे कॉम्प्लिकेशन्स किंवा त्यावेळी जरा ॲसिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्निक्सच्या गरज लागतात. एज फॅक्टर, ज्याला बायोलॉजिकल क्लॉक असं पण म्हटलं जातं, ते मग मोठं कारण आहे का इनफर्टिलिटी किंवा आता मी सब फर्टिलिटी असा शब्द वापरायला लागेल त्याचा? डेफिनेटली हा एक बायोलॉजिकल क्लॉक जो आहे हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ॲक्च्युली एकमेव आत्ताचं कारण हे बायोलॉजिकल क्लॉक न फॉलो केल्यामुळं रिझन्स आहेत. जे तुम्ही ऐकलं असेल की जुन्या लोकांमध्ये असे ते म्हणायचे आमच्या वेळी असं काय नव्हतं. म्हणजे आता आम्ही IVF सेटअप जरी केला त्यावेळी मला खूप जणांनी म्हटलं, डॉक्टर हे काय वाढलंय काय आजकाल सगळं, असं मला प्रश्न विचारतात. तर ह्या प्रश्नांमध्ये ते मेन उत्तर तेच आहे, आता लग्नाचे एज जे डिले करणे चालू आहे आणि त्याच्यानंतर मग आपलं सेटल व्हायचं आहे, आम्हाला अजून थोडंसं ब्रेक घ्यायचा आहे, अशा कारणांमुळे वय इतकं वाढत चाललंय. तर ते बायोलॉजी म्हणजे नेचरनी जे स्त्रियांना रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुप दिलंय त्या एज ग्रुपमध्ये म्हणजे साधारण 22-23च्या पुढे, ॲटलिस्ट 25च्या पुढे त्यांनी लवकर चान्स घ्यायचा. आता चान्स घ्यायसाठी मॅरेज तरी डिले एवढं करू नका की 30 नंतर मॅरेज होत आहे, त्याच्यानंतर 3-4 वर्ष गॅप आणि त्याच्यानंतर दे रीच टू अस आणि त्यावेळी फास्ट पाहिलं असतं, विच इज नॉट फेअर की असं इझिली लगेच आलंय आणि उशिराच्या एजमध्ये तोपर्यंत प्रॉब्लेम्स होतात. म्हणून प्रॉब्लेम्स हे नक्कीच वाढलेले आहेत जस्ट बिकॉज कपल्स आर नॉट फॉलोइंग द बायोलॉजिकल क्लॉक. हे दोन्ही जेंडरमध्ये बघायला मिळतं बायोलॉजिकल क्लॉक, स्त्री आणि पुरुष? हो, दोघांमध्ये असतं. आणि स्त्रियांमध्ये अंड्यांची संख्या जसं मेनोपॉज जवळ येतो तसं अंड्यांची संख्या संपत येते, कमी होत येते. तसं पुरुषांमध्ये थोडं स्पर्मची संख्या त्यांची थोडीशी एज एक्सटेंडेड राहतं आणि स्त्रियांमध्ये 35 नंतर जी अंड्यांची संख्या असते ती कमी होत जाते. आणि अपवाद बरेच आहेत त्याच्यामध्ये, जसं की काही स्त्रियांना माझ्याकडे मी बघितलं 24व्या वयात सुद्धा अंडी संपलेले आहेत, अशा स्त्रिया सुद्धा असतात. ज्यांना फर्टिलिटीचा इश्यू झालेला आहे, थोडे चॅलेंजेस येत आहेत, त्यांच्यामध्ये काही वेगळं आहे का? म्हणजे त्यांना त्यांचा BMI, वजन, वयाबरोबरच इतर कुठच्या गोष्टी आहेत का कारणीभूत की ज्याच्यामुळे फर्टिलिटीचा इश्यू येत असतो? डेफिनेटली ज्यांना इश्यूज येत आहेत आजच्या जनरेशनमध्ये त्यावेळी त्यामध्ये सगळ्यात मोठं कारण म्हणजे वजन आहे.
लाईफस्टाईल आहे, खाणेपिणे, अल्कोहोल, स्मोकिंग असे काही फॅक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये पुरुषांनाही आणि स्त्रियांना या अशा कारणांमुळे इश्यूज येत आहेत. प्लस लाईफस्टाईलमध्ये तुमचं जागरण असेल किंवा तुमचं दिनचर्या खराब असेल किंवा खाण्यापिण्याचे हॅबिट्स रॉंग असतील, असे मल्टिपल फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे हे कन्सिविंगला त्रासदायक होऊ शकतं. आता जीवनशैली आपण जेव्हा म्हणतो लाईफस्टाईल, याच्यामध्ये बऱ्याचदा कामाचा खूप मोठा भाग असतो. आपण करिअरला काही तास आपण ऑफिसमध्ये बसून असतो. बरोबर. तर हे अशा पद्धतीची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे परिणाम होतो का इनफर्टिलिटी, सबफर्टिलिटी मध्ये? नक्कीच. आपण आता हे जे जनरेशन आहे ज्याला आपण डील करत आहे, या जनरेशनला काय आहे, म्हणजे मी जर एका स्पष्ट लाईन दिलं, देर इज नो सॅटिस्फॅक्शन, समाधानही नाही आहे. त्यांना आज हे घेतलं तर मला नेक्स्ट डे ते पाहिजे, त्याच्याहून वरचं काहीतरी पाहिजे. अशा सगळ्या लाईफस्टाईलमध्ये त्यांनी त्या वर्कला अशा पद्धतीने घेतलेलं असतं त्यांनी, की त्याच्याबरोबर त्यांनी नेहमी स्ट्रेसमध्येच असतात. म्हणजे हा स्ट्रेस फॅक्टर कधीच न संपणार आहे. आणि शिवाय मग ह्या स्ट्रेसमुळे मी स्ट्रेसफुल आहे म्हणून मी आय कन्झ्युम अल्कोहोल, मी स्ट्रेसमध्ये आहे त्यामुळे मी आय डू स्मोकिंग, असे काही काही कपल जेव्हा सांगतात. अँड दॅट्स वाय दीज थिंग्स आर इन्क्रीजिंग. सध्याचे तुमच्या पाहण्यामध्ये कोणत्या जास्त केसेस आलेल्या आहेत की ह्या कारणांमुळे बुवा सगळ्यात जास्त आमच्याकडे इनफर्टिलिटीचे इश्यूज घेऊन येतात लोक, पुरुष आणि स्त्रियांमध्ये दोघांमध्ये? सो त्यासाठी आता सगळ्यात पहिले फॅक्टर जे आमच्या रुटीन ओपीडीमध्ये आम्ही बघतो की स्त्रियांमध्ये वाढणारी स्थूलता, वजन वाढत चाललेलं आहे स्त्रियांचं. त्याला सगळं अगेन मी परत मागं जाऊन लाईफस्टाईल, कोक आणि असे ड्रिंक्स पिणे, साधारण जंक फूड खाणे, फास्ट फूड खाणे, त्यामध्ये चायनीज असेल किंवा फ्राईड प्रोडक्ट्स असतील, असे सगळे यंग एजपासून स्त्रियांचं कन्झम्पशन ज्यावेळी होतं आणि ते ज्यावेळी मॅरिड एजच्या पुढं पोचतात त्यावेळी ते ऑलरेडी ओबेसिटीला गेलेले असतात. आणि त्याच्यातली सगळ्यात पहिला कंप्लेन आमच्याकडं आली इरेग्युलर मेन्सेस, पाळी येत नाही. असे कमी वयाच्या शाळेतल्या मुलीसुद्धा आहेत ज्यांना हे प्रॉब्लेम आहे. तुम्ही जर अनुभवलं असेल की आजकाल शाळेतल्या काही मुली त्या त्यांच्या एजपेक्षा खूप जास्त मोठ्या दिसतात. बरोबर. म्हणजे मुलांपेक्षा मुली जास्त मोठ्या दिसतात, ओबेसिटी जास्त असते. आणि त्यांनी ज्यावेळी ओपडीला येतात त्यावेळी त्यांचे कधी कधी घरातले पेरेंट्स घेऊन येतात, कधी ते मॅरेज झालं असेल ते कपल म्हणून येतात. त्या ज्यावेळी आमच्याकडे आले ते पहिली तक्रार असते की पाळी महिन्याच्या महिन्याला येत नाही आणि ती पाळी नेहमी पोस्टपोनच होते, 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी येते. तिथं आमचं डायग्नोसिस विथ रिझल्ट आमचे फिक्स असतात. तरी आम्ही जेव्हा त्यांना एक्झामिन करून घेतो तर त्यांना PCOS किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी असा आम्हाला गोष्ट खूप कॉमनली आढळते. ह्याच्यामध्ये मग आम्हाला पुढचे सगळे मग त्यांना ट्रीटमेंट ऑप्शन द्यायला लागतात. आणि ॲट द सेम टाइम पुरुषांमध्ये वर्क स्ट्रेस वाढलाय जसं मी तुम्हाला आता सांगितलं त्यामुळे, आणि शिवाय स्मोकिंग हा पार्ट पुरुषांकडे खूप जास्त आहे. आणि निकोटीन जिथं आलं कन्झम्पशन तिथे लगेच स्पर्म काउंटवर इफेक्ट होत असतो. त्यामुळे पुरुषांमध्ये कमी स्पर्म आणि स्त्रींमध्ये अंडी चांगली क्वालिटीची वाढत नाहीत आणि ओव्युलेशन होत नाही, आणि ओव्युलेशन होत नाही त्यामुळे पाळी येत नाही. असे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे जे ओपीडीत बघायला मिळतं. अशा कोणत्या काही चाचण्या, टेस्ट आहेत का की ज्याच्यामुळे कळेल की आपण इनफर्टाईल, सबफर्टाईल आहोत? आता कुणी कराव्या टेस्ट मी पहिला सांगतो की ह्या जे जोडपे आहेत ही टेस्ट त्यांचं लग्न झाल्यानंतर त्यांनी विचार करत असणारच डेफिनेटली की आम्ही थोडा आता गॅप घेणार, आम्हाला सेटल व्हायचं आहे किंवा आम्हाला अजून नको आहे लगेच मूल. असे जे कपल असतात अशा कपलनी पहिला फर्टिलिटी कन्सल्टंटकडे एकदा भेट द्यावी आणि त्याला ट्रीटमेंट म्हणून नाही, ॲज अ काउन्सिलिंग म्हणून. त्यांची अंडी भरपूर आहेत का, त्यांचं स्पर्म काउंट चांगला आहे का, हे आयुष्यात कधीच बघितलेलं नसतं. म्हणजे त्याला अंडी बघण्याची टेस्ट जी असते ती म्हणजे स्त्रियांचा स्कॅन असतो, त्याला आम्ही ट्रान्सव्हाजायनल स्कॅन म्हणतो. त्याच्यात आम्हाला अंड्यांची संख्या कळते. त्याच्यानंतर त्याच्याबरोबरच एक ब्लड टेस्ट असते, त्याला आम्ही AMH म्हणतो. ती AMH परत अंड्यांची संख्या किती आहे त्याचा आम्हाला अंदाज देते. ते झाल्यावरती थायरॉइड वगैरे असे बेसिक प्रोलॅक्टिन लेवल्स असे आम्ही करून घेतो स्त्रियांचे. तसंच पुरुषांचे सिमेन ॲनालिसिस. तुम्ही आता मला सांगा, कोणताही पुरुष असं कधी असतं का आपल्याकडे, आपण बेसिक HB वगैरे खूप वेळा बघतो, पण आपण कधी असं करतो का अरे याचं वय आता 20 झालं ह्याचं आपण स्पर्म काउंट बघूया? वी नेव्हर डू दॅट. कारण त्याची वेळ पण येत नाही, कारण ते रुटीन एक्झामिनेशन मधलं नाही आहे. आपण मॅरेज झाल्यावर प्रॉब्लेम्स यायला लागल्यावरतीच आपण ते टेस्ट केले जातात. बरोबर. प्रॉब्लेम्स पेक्षा सुद्धा इश्यू चान्स घेताना प्रॉब्लेम्स आले की मग आपण टेस्ट मग ते रिच होतात. आणि मग आम्ही जेव्हा सांगितलं, आता पुरुषांचं एक तुम्हाला सांगतो, पुरुष लवकर ऍक्सेप्ट करत नाहीत. त्यांना मी जरी टेस्ट दिली तर एकतर ते गायबच होतात नंतर. म्हणजे दे गेट लिटल बेट की हे एक टेस्ट, अरे माझ्यात काय प्रॉब्लेम आहे, मी तर वाईफला दाखवायला लावलं आणि डॉक्टर मला टेस्ट सांगायला माझ्यात काय प्रॉब्लेम नाही आहे डॉक्टर, असं ते विचार करतात. पण हे आपण असं केलं नाही पाहिजे.
इलेक्टिव्हली तुम्ही लग्न झाल्या ह्या जर टेस्ट केल्या त्याच्यानंतर तुम्ही बिंदास त्यांनी ठरवू शकतात की गॅप किती घ्यायचा तर किती घ्यायचा. आणि जर प्रॉब्लेम असेल तर, कारण माझ्या डेली ओपीडीमध्ये मला दुर्दैवाने डेली एक 3 ते 4 लोकांना तरी हे सांगावं लागतं की यू कॅन नेव्हर बी अ मदर और यू कॅन नेव्हर बी अ फादर विथ युअर ओन गॅमेट्स. मग तुमचं स्वतःची अंडी तुमची संपलेली आहेत आणि आय एम रिअली सॉरी. तुम्हाला मूल तर होईल पण IVFच्या वेगळ्या पद्धतीने, पण तुम्हाला तुमच्या स्वतःचं मूल, आणि दिस इज अ व्हेरी डिसहार्टनिंग थिंग. खूप म्हणजे त्यावेळी खूप एक दडपण येतं आणि एकदम खूप वाईट वाटायला लागतं की आयुष्यात सगळ्या जोडप्यांनी एक स्वप्न बघितलं असतं माझं एकदा मूल होणार, माझ्यासारखं दिसेल, आणि त्यांना अचानक डॉक्टर असं तुम्ही कसं सांगायला लागलाय की माझ्यात हे. आणि ते फार यंग एज मध्ये सुरू आहे आता सध्या, अगदी ते 28-26 ह्या वयात सुद्धा आम्हाला अशा गोष्टी सांगाव्या लागतात असं. त्यामुळं हे ज्या टेस्ट मी तुम्हाला सांगितल्या, मेलकडनं सिमेन अनालिसिस, फिमेलकडनं AMH, थायरॉइड, प्रोलॅक्टिन, सोनोग्राफी बेसिक. आजकाल यंग एजमध्ये फायब्रॉइड निघत आहेत, त्या फायब्रॉइड्समध्ये वगैरे कळत नाही की त्यांना ते, जोपर्यंत त्यांनी चान्स घेतील त्यावेळी डायग्नोज जर झालं तर त्यावेळी वेळ ऑलरेडी अजून डिले होतं. आपल्याला समजा एकदा कळलं या टेस्ट केल्यानंतर की आपल्याला सब फर्टिलिटी आहे, तर अशा वेळेला कुठच्या ट्रीटमेंट्स आहेत की डायरेक्ट IVF कडे जायचं? नाही, मी तर लोकांचा गैरसमज आहे तो, लोकांचा तेच मला गैरसमज. पण IVF सेंटर म्हणजे तिथं नुसतं टेस्ट ट्यूब बेबी किंवा IVF होतं, हा फार मोठा गैरसमज आहे. IVF सेंटर इज जस्ट बाय द नेम, अँड आफ्टर दॅट ते यांना आम्ही पूर्ण हे इव्हॅल्युएशन करून घेतल्यानंतर साध्या टेक्निक सुद्धा असतात, साध्या मेथड सुद्धा असतात, ज्याच्याने त्यांना कन्सिविंगसाठी आम्ही कधी गायडन्स देतो नुसतं. म्हणजे अगदी तुम्हाला जर सांगायला गेलं, ओव्ह्युलेशनचा डे आणि त्यांचा संबंध ठेवण्याचा डे, इंटरकोर्स ठेवण्याचा डे हे चुकत असतात. हे एवढं जरी गायडन्स केलं की त्यांना लगेच कन्सिव्ह होऊन जातं. त्याला ओव्ह्युलेशन मॉनिटरिंग असेल किंवा आहे. त्याच्यानंतर जर नाही होत असेल तर मग IUI सारख्या टेक्निक्स असतात, जे एकदम सोप्या आणि कमी खर्चिक आहेत. आणि ह्या सगळ्यांचा जर सगळीकडे फेल जर झालं तर लास्ट स्टेप इज IVF. इट इज नॉट द फर्स्ट चॉईस, इट इज द लास्ट चॉईस. समजा असं कळालं की या टेस्ट मधून आपण सबफर्टाईल होत, आपण नॅचरली कन्सिव्ह नाही करू शकत होत, तर काही पोटातून घेण्याचे औषधं वगैरे काही आहेत? हा, जर डिपेंड्स, म्हणजे ते किती तुमचे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत, जे किती कमतरता आहे. आणि गोळ्या तर आम्ही ओव्ह्युलेशन होत नसेल, समजा पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल तर आम्ही त्यांना गोळ्या देऊन त्यांना अंड तयार करवतो. अंड फुटण्याचं म्हणजे ओव्ह्युलेशन होण्याचं आम्ही त्यांना इंजेक्शन देतो, काही इंजेक्शन्स वगैरे देतो, तसं ट्राय करायला देतो. असे काहीतरी कालावधी देतो, कारण इन्फर्टिलिटी असे स्टेप्स आहेत. म्हणजे कन्सिविंगला एक स्टेप वाईज जातो आम्ही. पहिले थोडे नॅचरल ट्रायल झाले, नंतर त्याच्यानंतर हे. कोणतेही डॉक्टर कारण नसताना तुम्हाला एक स्टेप अप करायला नाही सांगणार, अनलेस अँड अंटिल मेजर प्रॉब्लेम असेल. आता संपलेलेच असतील अंडी किंवा इतके कमी असतील की अर्जंट बेसिसवरती IVF करायला पाहिजे, असे काही केसेस असतात. पण मग स्टेप बाय स्टेप जाताना आपल्याला कदाचित मधल्याच याच्यामध्ये कळू शकतं की आपण नॅचरली पण कन्सिव्ह केलेलं आहे, त्यामुळे खूप फायदा पण त्याचा होत असेल की डायरेक्ट IVF कडे न जाता. डेफिनेटली मग तिथेच तुमचं पेशन्स टेस्ट होतं. म्हणजे जोडप्यांना पेशन्स फार आजकाल पेशन्स डगमगलेला आहे पूर्ण. फास्ट जर पाहिजे असं, समजा महिन्यातून एकदा ओव्ह्युलेशन होतं, सो वर्षातून किती झाले 12. म्हणजे एक स्त्री वर्षातनं जर ती रेग्युलर मेन्स्ट्रुएशन होत असेल तर ती फक्त 12 वेळाच चान्स आहे तिला प्रेग्नंट व्हायचे. त्यातनं पण ते ओव्ह्युलेशन टाइम वगैरे पाळलं तर मी म्हणतो की 7 ते 8 महिने जरी ट्राय झालं, त्यातनं पण ते चान्सेस किती असणार. सो पेशन्स जर असतील, नॅचरली कन्सिव्ह इझिली होऊन जातं, प्रोव्हायडेड त्यांचं वय किती आहे. त्यांचं वयच जर 36 वय वगैरे असेल, 37-36, त्यांना मी नाही सांगू शकत की तुम्ही जाऊ द्या आरामात अजून थोडं 1-2 वर्ष. वी कॅनॉट, यू हॅव टू बी, थोडं स्पीडअप करावं लागतं अशा केसेस. याच्यात प्रकार असतात IVF ट्रीटमेंटमध्ये? हां, ट्रीटमेंटमध्ये प्रकार असतात, बरेच प्रकार असतात. म्हणजे आता मी तुम्हाला फार डिटेल प्रोटोकॉल्स काय असतात ते सांगत नाही, कारण तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार. पण IVF आणि ICSI असे 2 प्रकार असतात त्याच्यामध्ये. IVF म्हणजे ज्याच्यामध्ये एक डिश असते, त्याच्यामध्ये जी आम्ही अंडी, स्त्रियांची भरपूर अंडी वाढवतो, जे नैसर्गिक एकच वाढत असतं फॉलिकल, तसं आम्ही भरपूर मल्टीफॉलिक्युलर ग्रोथ करतो आमच्या ऑब्झर्वेशनच्या अंडर, बिकॉज इट इज अन ॲबनॉर्मल थिंग जे आम्ही करतोय. त्याच्यातनं मल्टिपल फॉलिकलमध्ये भरपूर अंडी काढतो, ते एका डिशमध्ये ठेवतो आणि त्याच्या शेजारी स्पर्म सोडतो आणि ते डिशमध्ये ते एकमेकांना फर्टिलाइज करतात, चांगलं स्पर्म. दिस इज IVF. आणि ICSI म्हणजे काय, ज्यांच्या पुरुषांचा काउंट कमी आहे, स्पर्म काउंट कमीच मिळतात त्यांचे, आणि ज्यांच्या अंड्यांचा पण ही काही इश्यू असेल क्वालिटी वाईज, तर ते आम्ही अंडी जे बाहेर काढतो त्याच्या आमच्याकडे एक मशीन असतं, त्याला ICSI मशीन म्हणतात. त्याच्यात आम्ही मायक्रोस्कोपवाले आमचे जे एम्ब्रिओलॉजिस्ट असतात
ते एम्ब्रिओलॉजिस्ट काय करतात, एक एक अंड घेऊन त्याच्या आतमध्ये स्पर्म सोडतात. कारण जे अंड्याचं कवच फोडून जे स्पर्म दे आर नॉट केपेबल ऑफ गोईंग इनसाइड, त्यामुळे त्यांना कन्सिव्ह होत नसतं. तर आम्ही मशीनद्वारे ते करतो आणि ते आमच्या इन्क्युबेटर्समध्ये ते गर्भ वाढवतो. त्यामुळे आता लोकांना अजून एक बऱ्याच गोष्टीमध्ये कन्फ्युजन आहे. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच IVF काय, हा एक कन्फ्युजन आहे. सो टेस्ट ट्यूब बेबी हे मिसनोमर आहे. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे असं काही नाही आहे की टेस्ट ट्यूबमध्ये काय होतं. जे आम्ही फ्लुइड अंड काढतो ते टेस्ट ट्यूबमध्ये कलेक्ट होतं आणि ते डिशमध्ये सगळं, ॲक्च्युली डिश बेबी म्हणायला पाहिजे, पण देर इज नथिंग कॉल्ड एज टेस्ट ट्यूब बेबी. त्याला IVF आणि ICSI हे दोनच प्रकार आहेत जे ऐकता विच वी प्रॅक्टिस ॲट प्रेझेंट. आणि मग ते IVF कशा पद्धतीने करावं ते सगळं प्रोटोकॉल्स आहेत, त्याच्या मी काय डिटेल्समध्ये जात नाहीत. कोणासाठी IVF ट्रीटमेंट आहे आणि कोणासाठी ICSI आहे हे ओळखायचं कसं? ते आम्ही जेव्हा इव्हॅल्युएट करतो कपलला, त्यावेळी जर हजबंडचा स्पर्म काउंट चांगला असेल, म्हणजे त्या डिशमध्ये सोडण्या इतके स्पर्म्स तरी असतील आणि एग्सचा इश्यू असेल किंवा ट्यूबल ब्लॉकेज असेल स्त्रियांना, एग्स आपण ऑलरेडी बाहेर काढलेले आहेत, अशा ज्या स्पर्म काउंट जर चांगला असेल हजबंडचा क्वालिटी अँड काउंट, त्यांना IVF इज ओके, दे कॅन गो अहेड विथ IVF. त्यांना ICSI करायची गरज नाही. आणि ज्या पुरुषांचं काउंट कमी आहे, स्पर्म्स चांगले नाही आहेत क्वालिटी, दो स्पर्म्सची त्याची मोटिलिटी असते, त्याची हालचाल असते, ती एवढी केपेबल नाही की एका अंड्याच्या आत शिरू शकतील ते, त्यांना त्या मशीनद्वारे आम्ही ते गर्भ तयार करतो. ओके. सो अशा 2 प्रकारचे आम्ही कॅटेगराईज करतो. बरं. मग आता एखाद्या कपलनं IVF करायचं ठरवलं, त्याच्यानंतर काही जगण्यातले बदल करायचे असतात का? म्हणजे वेगळं स्पेशल डाएट, आहार, एक्झरसाइज किंवा काही बदल करायचे असतात का? डेफिनेटली स्त्रीच्या बाजूनी त्यांनी जर ओबेस असतील, IVFचं पण सक्सेस रेट असतो, म्हणजे सगळ्यांनाच IVF 100% सक्सेसफुल असं नसतं. तर ते जर चांगलं करायचं असेल तर स्त्रीला आम्ही त्या वेट लॉस करायला लावतो. ऑलरेडी वेट कमी असेल तर नथिंग टू वरी, बट ज्यांना वेट जास्त असतं त्यांना डोसेसही जास्त लागतात IVFचे. जसं डोसेस वाढतात त्याचा खर्चही वाढतो आणि रिस्पॉन्स पण चांगला येत नाही. त्यामुळं त्यांचे इव्हॅल्युएशन आम्ही करून घेणे आणि त्याच्यानंतर आम्ही त्या स्त्रीचं साईडनी आणि पुरुषाच्या साईडनी दोघांनाही आम्ही वेट लॉसचं ॲडवाईस करतो. त्यांना काही आधी प्री ट्रीटमेंट गोळ्यांचं द्यायचं असेल तर ते देतो, एखादं 2 महिना लागलं तर देतो. आणि जर सगळंच ओके असेल तर नथिंग टू वरी. जनरल IVF ची प्रोसेस काय असते? कारण सायकल असं ऐकलं जातं, पण माहित नसतं की नक्की काय आहे. त्यात कसं असतं, आम्ही IVF ज्यावेळी करतो त्यावेळी सायकल, आता एक तर IVF ज्यावेळी आम्ही स्टार्ट करतो त्याच्यात जो लार्जली यूज प्रोटोकॉल आहे तो पाळीच्या दुसऱ्या दिवशी डेलीचे इंजेक्शन असतात स्त्रियांना. 1 किंवा 2 डेलीचे इंजेक्शन असतात जे आम्ही 10 ते 12 दिवस देतो किमान. मॅक्सिमम कधी कधी काही अपवादमध्ये 14-15 दिवस सुद्धा द्यावे लागतात. हे डेलीचे इंजेक्शन अंडी वाढवण्याचे असतात. आणि जे फॉलिकलमध्ये कवचमध्ये जे अंडी वाढतात त्यात ओव्हरीचा साईज मोठा होऊन जातो एकदम. आणि ते वाढवल्यानंतर एके दिवशी भुलेखाली आम्ही एका सुईच्या द्वारे पूर्ण ते फॉलिकल फोडून त्यातलं पाणी बाहेर मिळवतो आणि त्या फॉलिकल्स जेव्हा फोडून जे पाणी मिळतं त्यात अंडी असतात. मग ते जे एग्स असतात जे आमच्या आत आम्ही एम्ब्रिओलॉजिस्टला हँडओव्हर करतो. त्यांनी त्याची क्वालिटी ग्रेडिंग वगैरे सगळं करतात आणि मग त्यांनी सगळं ते प्रोसेस, मग हजबंडचे स्पर्म घेऊन त्यांनी ते आतमध्ये फर्टिलाइज करतात. त्याला सायकल म्हणतात का या इंजेक्शन्स? की तयार केलेले गर्भ जे असतात ते आम्ही 3 ते 5 दिवस वाढवतो आणि जे हे तयार केलेले गर्भ आहेत ते आम्ही फ्रीज करतो आणि त्याला आपण 5 ते 10 वर्ष आपल्याकडे ठेवू शकतो. आणि ते एम्ब्रिओज जे असतात ते आपण आतमध्ये नंतर सोडतो गर्भामध्ये. जेव्हा त्याचे अस्तर चांगलं वाढलं तर ते आपण आतमध्ये युट्रसमध्ये सोडतो. 15 दिवसात टेस्ट असते. आता ही सगळी प्रक्रिया नलिकेत होत असते, गर्भनलिकेत स्त्रियांच्या. त्या नलिका जेव्हा ब्लॉक असतात त्यावेळी हे दे आर नॉट एबल टू कन्सिव्ह इट. दॅट्स वाय आम्ही हे बाहेर करून ते आपण आत सोडतो. तर सायकल्स म्हणजे नेमकं काय की ते गोठवलेले जे एम्ब्रिओज आहेत ते आम्ही फ्रीज करतो. तर त्या एम्ब्रिओजचे सेट्स असतात आमच्याकडे, म्हणजे एकत्र सगळे एम्ब्रिओ आम्ही आत सोडत नाही. आम्ही काय करतो, त्या एम्ब्रिओजचे 2चे एक सेट, 2चे दुसरे सेट, म्हणजे ऑब्व्हियसली जेवढे मिळतील त्याच्यानं. समजा एक 6 आपले एम्ब्रिओ तयार झाले तर आम्ही 2-2चे 3 सेट करतो आणि तो जो एक सेट आम्ही आत सोडला आणि 15 दिवसानंतर जर रिझल्ट फेल आलं तर ती एक सायकल झाली. आता आपण म्हणतो मग त्याच तुमचं आपण नेक्स्ट सायकलला बघूया. पण नेक्स्ट सायकलला एवढं सगळं इंजेक्शन देऊन अंडी बाहेर काढायची प्रक्रिया करायची नाही. नेक्स्ट सायकलला आपले जे तयार एम्ब्रिओज आहेत ते आपण नुसतं युट्रसमध्ये सोडायची प्रक्रिया करायची. सो दॅट इज फर्स्ट सायकल. सेकंड सायकल, आता ज्यांचं एकच तयार झालं असेल एम्ब्रिओ, म्हणजे एकच सेट, त्यांना एक सोडलं जर फेल झालं तर त्यांना सगळं फेल. यू हॅव टू डू इट फ्रॉम द स्टार्ट. सो आवर एम इज टू गेट मॅक्सिमम एग्स सो दॅट वी कॅन हॅव मॅक्सिमम सेट्स
आणि एवढ्या सेट्समधनं आपल्याला एखाद्या सेकंड याच्यामध्ये किंवा फर्स्ट याच्यामध्ये कन्सिव्ह होऊन जाऊ दे. दिस इज आवर एम. एवढं सगळं करताना मुळात त्याच्या सायकल्स किती लागतात IVFच्या? साधारण ऍव्हरेज किती सायकल? ॲव्हरेज म्हणजे तसं त्याला फर्स्ट सायकलमध्ये काही जणांचं होतं, काही जणांचं 2 सायकलमध्ये, थर्ड सायकलमध्ये, काही जणांचं सगळे सायकल फेल जातात, असंही होतं. म्हणजे आपण मॅक्सिमम किती सायकल्स? जेवढे सेट्स आहेत तेवढे सायकल्स आपण करू शकतो. आणि एक पूर्ण IVF सायकल परत रिपीट करायची असेल, म्हणजे अंडी बनवण्यापासून सगळे, त्याला काय लिमिट तसं नाही आहे. 2-3 सायकलही करता येतात. मला त्याच्यातूनच हा पुढचा प्रश्न होता, कारण आता ही प्रक्रिया बऱ्यापैकी बरेच दिवस चालणारी आहे. पुन्हा एकदा तो सेट वापरायचा आहे आपल्याला आत सोडण्याचा. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये शारीरिक पण थकवा कुठेतरी किंवा काही बदल असे जाणवतात का? फिजिकल काही इम्पॅक्ट होतो का IVF ट्रीटमेंटच्या दरम्यान? नाही, तसं फार बदल असे वेगळे होतात असं नाही. आता काय होतं, की आता स्त्रियांचा व्यायाम नसतो, पण त्यांनी नंतर ते बऱ्याच वेळेला मी स्त्रिया बघितल्या, ते म्हणतात की ते IVFमुळे माझं वजन वाढलं किंवा त्या गोळ्या चालू आहेत त्यामुळे माझं वजन वाढायला लागलं. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, की तुम्ही गोळ्या खाण्याबरोबर तुमची ॲक्टिव्हिटीज किती आहेत? तर ते नक्कीच सांगतात, नाही, मी काहीच करत नाही. म्हणलं, जर काहीच करत असाल आणि त्याच्यानंतर जर वेट वाढत असेल, then you can blame some medicines. But if you're not doing anything and then ते ब्लेम करायचं, असं उपयोग नाही. कारण त्यांच्यामुळे लगेच हिस्ट्रीवरनं कळतं. कधी ते हजबंड कंप्लेन करतात, शी इट्स पिझ्झा, शी ड्रिंक्स कोक. सो असं आम्हाला नंतर सांगतात, सर जरा तिला सांगा, ती खूप बाहेरचं खाते, ती खूप जंक फूड खाते. सो हे सगळ्या अशा गोष्टी असतात ज्या कारणीभूत असतात. डायरेक्ट मेडिसिन्सचा असा काय एवढा परिणाम होत नाही. आता IVFची ट्रीटमेंट झाली, सगळं झालं, त्याच्यानंतर बाळ काही वेगळं होतं का किंवा बाळाला त्रास होतो का पोटात, कारण IVF थ्रू कन्सिव्ह केलंय? नाही, डेफिनेटली नाही. लक्षात घ्या, हे IVF जसं मी सांगितलं, एखाद्या अंड्यामध्ये स्पर्म सोडणे. एखादं अंड ज्यावेळी त्यामध्ये स्पर्म सोडलं जातं, तसं त्या स्पर्ममधला DNA आणि एगमधला DNA मिक्स होतात. पहिल्या 24 तासाच त्याचं सेल डिव्हिजन सुरू झालेलं असते. म्हणजे तिथंच त्याच्या एम्ब्रिओचं भवितव्य ठरलेलं असते, की ते काय होणार, त्याचा कलर काय होणार, त्याचे जेनेटिक इन्फॉर्मेशन पहिल्या 24 तासातच झालेले असते. आणि ते आम्ही इन्क्युबेटरमध्ये वाढवतो. त्यामुळं इन्क्युबेटर्स हे सगळे गॅसेस त्याला देतं की छान वाढ व्हायला. ह्यामध्ये आपण त्याला काय ट्रिमिंग केलं नाही आहे कॉस्मॅटिकली, की असं बाळ व्हावं, तसं बाळ व्हावं. हे मिस्टरांचं स्पर्म आहे, त्यांच्या वाईफचं एग आहे, तेच वाढलेला गर्भ आहे. त्यामुळं ह्यामध्ये नथिंग ट्रिमिंग, आणि त्याच पद्धतीने ते बाळ होणार जसं आई वडिलांचं आहे. अजून एक गैरसमज सगळीकडे पसरलेला असतो, ते म्हणजे IVFचं बाळ अपंगत्व किंवा कुठेतरी कमतरता, काहीतरी कमी आहे, कारण ते नॅचरली कन्सिव्ह केलेलं बाळ नाहीये, त्यामुळे जरा वीक वगैरे असेल. तर हे खरं आहे का? नाही, मला भेटणारे 2 पद्धतीचे लोक भेटतात. काही जण असे म्हणतात, काही जण म्हणतात IVFचे फार भारी असतात IQनी, कारण ते बेस्ट स्पर्म निवडलेलं असते आणि बेस्ट अंड असते ना, त्यामुळे ते बेस्ट क्वालिटी बाळ जन्मतं. सो हे असं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये जर तुमच्या पुरुषांच्या फॅमिलीमध्ये काही असे आजार रन होत असतील, ते पण येणार, आणि स्त्रीच्या फॅमिलीमध्ये काही जेनेटिक प्रॉब्लेम असतील, ते पण येणार. का? कारण आपण त्यामध्ये काही चेंजेस केलेले नसतात. त्यामुळे जर असेल त्यांच्या घरी तशी काही हिस्ट्री, तर ते तसं जन्माला येणार, त्यात काही विषय नाही. आता हे IVFचं जे सायकल आहे, त्याची साधारण किंमत काय असते? तर हा खूप आता मोठा विषय आहे, कारण IVF म्हणलं लोकांच्या अंगावर काटा येतो की आता काहीतरी खर्च मोठा होणार. लक्षात घ्या, IVFचं भांडवल खूप जास्त असते. म्हणजे काय भांडवल, म्हणजे काय, जसं की आपण चहा बनवतो, त्याला साखर पाहिजे, त्याला चहा पावडर पाहिजे, त्याला दूध पाहिजे. तसं एखादं मला सीझर करायचं असेल, तर त्याला मी जे इन्स्ट्रुमेंट्स वापरतो ते ऑटोक्लेव्ड असतात. म्हणजे उकळून आम्ही नेक्स्ट पेशंटला ऑटोक्लेव्ह करून वापरतो, सीझर वगैरे करायचं असेल. बरोबर. पण IVFला तसं नाही आहे. IVFला आपण इंजेक्शनं वापरली, इंजेक्शनं संपली. इंजेक्शनचे डीलर वेगळे असतात. त्याच्यानंतर सुया वापरल्या, भूल दिली, लॅब वापरली, लॅबचे मीडिया वापरले, अगदी छोट्या छोट्या कंटेनरच्या बाटल्या 20-20, 30-30 हजारच्या असतात. त्यामुळं एखादी IVF केस करायचा असेल, तर त्याला हे एक सामग्री जी लागती, मग भले ते फेल व्हावे किंवा सक्सेस व्हावे, फ्रीजिंगचे सगळे क्रायो प्रिझर्वेशनच्या टेक्निक्स आहेत, ते कॉस्टली आहेत सगळ्या. त्यामुळं जर खूप चांगल्या क्वालिटीची लॅब असेल आणि चांगल्या क्वालिटीचे इंजेक्शनच आपण वापरणार असेल आणि खूप चांगल्या क्वालिटीचा IVF जर करायचा असेल, तर किमान 1,40,000च्या पुढे हे जे चांगल्या क्वालिटीचे असतात. आणि त्याच्या खालीसुद्धा IVF करतात काही लोक, पण एक चांगले मीडियाज वापरणे, चांगल्या क्वांटिटीचे ड्रग्स वापरणे, कारण इंजेक्शन कॉस्टली असतात.
म्हणजे 70-80 हजार रुपयाचे नुसतं इंजेक्शन असतात या खर्चामध्ये, बाकी लॅब खर्च आणि बाकी वेगळा. बट जेवढं मी कॉस्ट इंडियामध्ये सांगतोय तीच कॉस्ट फॉरेनमध्ये जर IVF केलं तर इंटू 10 करायला काही हरकत नाही, इतकी कॉस्टली आहे. त्यामुळे भारतात ते स्वस्त आहे. आणि भारतात एक लोकांचं डिमांड कसं असते, मी एवढे पैसे आणले मग मला रिझल्ट 100% पाहिजे. म्हणजे एक वस्तू घेतल्यासारखं कधी कधी त्याचं हे होतं, विच इज नॉट फेअर. कसं होत नाही, आपण करतो ते फेल होण्यासाठी कोण IVF करत नाही, किंवा डॉक्टरही फेल व्हावं म्हणून कोणी इंजेक्शन देत नाही. कारण आम्हालाही त्यात आनंद असतो. आनंदापेक्षा एका पेशंटचं झाल्यावर त्यांनी माउथ पब्लिसिटी करतात की छान आहे, ते रिझल्ट आले चांगले. पण काही स्वतःचे फॅक्टर जे आहेत शारीरिक, जसे गर्भाशय, त्यांचं वय. आता मला कोणतरी 40 वयाचं म्हणले मी एवढे पैसे देतोय मला झालंच पाहिजे, आय कॅनॉट. त्यांनी ते हे कन्सिडर्स करत नाही की आपण किती लेट आलेलो आहे. सो असं नाही आहे, 100% तर सक्सेस नसतं. बट ह्याचं साधारण मी आता 50-60% सांगतो, साधारण 60-65% पर्यंत सुद्धा जातं. बट नॉट 100%, दॅट इज फॉर शुअर. जर कोणी म्हणत असेल की 98% आमच्याकडे सक्सेस रेट आहे वगैरे, तर आय डोंट नो इफ दे आर सेईंग इट ट्रूली. असं आहे. आता ही IVF ची ट्रीटमेंट खरं तर डॉक्टरांचं जास्त काम आहे असं दिसतंय याच्यामध्ये पेशंट पेक्षा. पण मग पूर्णपणे ते इंजेक्ट केल्यानंतर पण त्याच्यानंतरही काही ट्रीटमेंट्स असतात का, किंवा काही औषधं घ्यायची असतात का, आणि असतील तर त्याचा पण काय खर्च आहे? हो, साधारण इंजेक्शन्स वगैरे थोडे असतात, काही टॅबलेट गोळ्या असतात बऱ्यापैकी. कारण एवढी सगळी खर्च करून प्रक्रिया केली, ते आज जाऊन गर्भ वाढला पण पाहिजे चांगला. त्यामुळे आम्ही ते पुढचे सपोर्टिव्ह थेरपी देत असतो. ती साधारण 2 ते 3 महिने सुद्धा आम्ही देतो. आणि त्याचा खर्च काय फारसा नसतो, म्हणजे एक अंदाजे साधारण 15 ते 20 हजार पर्यंत असतो त्याचा सपोर्टिव्ह थेरपी. आणि एकदा ते बाळ वाढून 3रा महिना क्रॉस केलं तर ती प्रेग्नन्सी आणि नैसर्गिक राहिलेली प्रेग्नन्सी ती सेम असते, म्हणजे बाकी काहीच फरक नसतो. तिथोपर्यंत नेऊन आम्ही ट्राय करतो की त्यांचं पहिल्या 3 महिन्यापर्यंत व्यवस्थित सपोर्ट मिळावा त्यांना. पण त्याच्यानंतरची प्रेग्नन्सी आणि नॅचरल काय आणि IVF काय ती सेमच राहते. बरं, त्यालाच धरून हा माझा प्रश्न होता की IVF ची बाळ जाम सुदृढ आणि अति मोठी झाल्यामुळे 100% C सेक्शनच होतं. नाही, तसं नाही आहे. ते ॲक्च्युली IVF ची जी बाळं असतात त्या ज्या स्त्रियांनी किंवा जोडप्यांनी इतक्या ट्रबल नंतर ते बाळ मिळालेलं असते की त्याच्यानंतर आपण नॉर्मल डिलिव्हरी करायला देणे आम्ही करतो, इलेक्टिव्हली आम्ही सांगतो. पण कुणी तेवढी रिस्क घ्यायला तयार नव्हते. ह्याचा अर्थ असं नाही की नॉर्मल म्हणजे रिस्की आहे, बट त्यांना कोणत्याही घडामोडी अशा नको असतात की जोर कमी पडला किंवा बाळाला नंतर काहीतरी मेकोनियम किंवा संडास केलं आणि बाळाने काहीतरी गिळलं किंवा काही प्रकारचं कॉम्प्लिकेशन नको असते अशा जोडप्यांनाच. ही एवढी मोठी प्रक्रिया केली, त्यात ते सक्सेस झालं, तर एव्हरीवन ऑप्ट्स फॉर C सेक्शन इलेक्टिव्हली करू, की काय घडामोडी असे घडू नयेत की एवढं करून शेवटला प्रॉब्लेम झाला. सो दॅट्स वाय मॅक्सिमम पीपल दे ऑप्ट फॉर C सेक्शन. अजून एक गैरसमज म्हणजे आज तुम्हाला सगळे प्रश्न विचारूनच सोडणार आहे. IVF मुळे ट्विन्स होतात, जुळं तिळं वगैरे त्याच्यापेक्षा पण जास्त. हे खरं आहे का, हे होतं? हा, त्याच्यात चान्सेस थोडे असतात. कारण काय, जसं मी सांगितलं, नैसर्गिकरित्या एकच अंड वाढतं, पण IVF मध्ये आम्ही मल्टिपल अंडी वाढवून गर्भ तयार करतो. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, आम्ही सेट बनवतो. त्या सेट आत सोडताना मॅक्सिमम सक्सेस पहिल्याच ह्याच्यात व्हावा ह्या म्हणून आम्ही काय करतो, एकाच्या ऐवजी 2 एम्ब्रियोज सोडतो. आणि ते 2 एम्ब्रियोज जरी दोन्हीच्या दोन्ही जर इम्प्लांट झाले तर ते ट्विन्स होतात. सो एकच्या ऐवजी 2 एम्ब्रियो आम्ही जर बाहेर तयार करून सोडत असेल तर डेफिनेटली द चान्सेस आर हाय, बट नॉट एव्हरी टाइम. IVF करताना मुलगा पाहिजे की मुलगी पाहिजे हे ठरवता येतं का? कारण खूप लोक दुर्दैवानं मुलगा पाहिजे म्हणून ठरवून IVF केलं, असे पण केसेस कानावर पडतात. नाही, हा टोटली गैरसमज आहे. मी जसं म्हटलं, आम्हाला दिसताना ते स्पर्म दिसतं, आम्हाला दिसताना ते अंड दिसतं, ते आम्ही आत सोडलं, नंतर आम्हाला ते एम्ब्रियो दिसला, त्याला काही सेक्स नसतं, मेल आहे का फिमेल आहे. एम्ब्रियोज आर लाईक एम्ब्रियोज. ते आत सोडून जे त्यांच्या नशिबा असेल किंवा जे त्यांच्या जेनेटिक मिक्सचरनी जे ठरलेलं आहे तेच त्यांना मिळतं. त्यामुळे असा हा फार मोठा गैरसमज आहे. कारण माझ्याकडे OPDला येतात असेच, ते सांगत असतात की 2 मुली आहेत आधी म्हणून आम्हाला IVF करायचं आहे. ॲब्सोल्युटली बिग नो फॉर देम. मी त्यांना OPDतच सांगतो हे शक्य नाही आहे. आणि आपल्या भारतामध्ये तर रूल्स एंड रेग्युलेशन पूर्ण स्ट्रिक्ट आहेत. आपण कुठलाही तपास किंवा बायोप्सी करून तपासणे वगैरे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असं कुणी करूही नये. आजकाल थोडं डिले केलं जात आहे मॅरेजेस, लग्न पण, आणि त्याच्यामुळे चान्स घेण्याचं पण डिले होतंय, लांबवलं जात आहे. आणि बाळ व्हावं याची प्रक्रियाच आता इतकी लांबवली गेल्यामुळे
थोडंसं एग फ्रीजिंग हा पण एक ट्रेंडी प्रकार आलेला आहे बरोबर. की माहित नाही मुळात माझं लग्न होणार आहे का, माहित नाही की मुळात मला चान्स हवाय का, पण मला जर असं वाटलं 40शी नंतर वगैरे की मला प्रेग्नंट व्हायचंय तर काय, तर त्याच्यापेक्षा 20शी मध्ये किंवा 30शी मध्ये जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे आहेत तेव्हा मी माझे एग फ्रीज करेन. तर मुळात हे खरंय का, योग्य आहे का, आणि एग फ्रीजिंग म्हणजे नक्की काय? नाही, खूप खूप इम्पॉर्टंट मला अवेअरनेस द्यावं वाटेल ह्या व्हिडिओमार्फत की एग फ्रीजिंग हे दिस इज फ्युचर. आणि एग फ्रीजिंग म्हणजे नेमकं काय? एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीला एक तिचं वय 30ला आलं, 32ला आलं, तिला एक अंदाज आला, एक तर ती लग्न करणार नाही आहे लवकर, किंवा मॅरिड आहे पण मूल लवकर तिला नको आहे, व्हॉट एव्हर मे बी तिचं काही सोशली तिचं किंवा तिचं ग्रोथ होत असेल, तिचे ऑफिसेसमध्ये काहीतरी चॅलेंजेस असतील किंवा कपलचे दोघांचे चॅलेंजेस असतील, तर अशा स्त्रीनी दे कॅन ऑप्ट फॉर एग फ्रीजिंग. एग फ्रीजिंग म्हणजे काय? जोपर्यंत ती यंग आहे आणि तिच्याकडे अंडी आहेत ओव्हरीजमध्ये, कारण एग हा असा मॅटर आहे ना, एग हा वयाप्रमाणे कमी होत जातो, त्यामुळे चॅलेंजेस वाढतात. दर महिन्याला पाळी येताना एग कमी कमी होत कमी जातात कमी होत जातात. मी नेहमी उदाहरण देताना काय सांगतो की समजा एक 3 स्त्रिया आपण उदाहरणाला घेतले, एका स्त्रीला देवानी वाटताना तिला जन्मताना तिला म्हटले तिला 10,000 अंडी दिले, एकीला आपण 5,000 अंडी दिले देवानी, आणि एकीला 1,000 अंडी दिले. आणि तिचे जेव्हा ओव्युलेशन म्हणजे मेन्स्ट्रुएशन सुरू झालं वयाच्या 13 किंवा 14 वर्षी, तर प्रत्येक महिन्याला एक एक अंड बाहेर पडायला सुरू झालं, रिगार्डलेसली ती मॅरिड आहे अनमॅरिड आहे, नथिंग टू डू विथ दॅट. मेन्सेस होतात म्हणजे ओव्युलेशन होते, अंड बाहेर पडते म्हणजे ते अंड वेस्ट होते. तशामध्ये जर हे डिले होत गेलं तर ज्या स्त्रीला 10,000 अंडी आहेत तिचे 38-40 वयापर्यंत सुद्धा अंडी राहतील, आणि ज्या स्त्रीला 1,000 आहे तिचे 30-32ला सुद्धा अंडी संपत आलेले असतात. त्यामुळे मी लवकर कॉन्टॅक्ट डॉक्टरला का करा म्हणतो की हे बघायला की एग्स किती आहेत. अशा स्त्रींना जर आपल्याकडे आले आणि आपल्याकडे आल्यावरती त्यांचं एग्स आपण जर चांगले दिसले आणि तिचं डिले करायचं 100% शुअर आहे की ती डिले करणार आहे, त्यावेळी तिला आम्ही IVFची अर्धी प्रक्रिया करतो. अर्धी म्हणजे काय? इंजेक्शन झाले, एग्स बाहेर काढले आणि ते एग्स फ्रीज केले, देन एम्ब्रिओ फ्रीजिंग. तिचं जेव्हा कधी लग्न होईल आणि आल्यावरती हजबंडच्या स्पर्म बरोबर त्या जिथं ते ठेवले होते तिचं एम्ब्रिओज बनवले, आता तिला मूल मिळालं कोणत्याही एजला. सो एग फ्रीजिंग करावं आणि एग फ्रीजिंग लवकर करावं, सो दॅट ते एग्स तुम्हाला मिळतील. बऱ्याचदा वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात आणि त्याच्यामधून असं लक्षात येतं की सगळंच तर नॉर्मल आहे, आणि सगळं नॉर्मल असताना मग का नाही मूल होतंय, कन्सिव्ह का नाही होतंय? बरोबर. तर अशा कॅटेगरीचे जोडपे जास्त आहेत. तर मी तुम्हाला जर सांगितलं की 70 ते 80% असे जोडपे आहेत की ज्यांना काही प्रॉब्लेमच नसतो. 30% असे कॅटेगरीज ज्यांच्यात ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स असतात. तर प्रॉब्लेम्स म्हणजे काय? त्या स्त्रियांना कधी समजा PCO असेल, एंडोमेट्रोसिस असेल, लो ओव्हॅरियन रिझर्व असेल, अशांना आम्ही ट्युबल गर्भनलिकाचे ब्लॉकेज असतील, अशा आम्ही त्यांना IVF करतो. पण जे 70% कॅटेगरी आहे ती जी तुम्ही आता म्हणालात की सगळं नॉर्मल आहे, स्पर्म काउंट नॉर्मल आहे, अंडी पण भरपूर आहेत. आता नेमकं काय असते? हे नॉर्मल म्हणावं का हे अशी काही गोष्ट आहे जी आपल्या निदर्शनास येत नाही कुठल्या टेस्टमधून, असं असू शकतं. बरोबर. जसं की नलिका ओपन आहे का बंद आहे हे बघण्याच्या टेस्ट आहेत, पण नलिका वर्किंग आहेत का नाही हे बघायच्या टेस्टच नाही आहेत. म्हणजे गर्भ तयार होतोय का नाही हे कळत नाही, अंड तयार होतंय, अंड फुटतं, पण गर्भधारणा होते का नाही हे बघायचे टेस्ट नाही आहेत, ते IVF मध्येच कळतं. सो अशा ज्यावेळी ह्याला आम्ही अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी म्हणतो. आता ह्या अशा अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी वाल्यांना कधी आम्ही IVFला गेलो तर त्यांना लगेच रिझल्ट येतो. त्यांचे रिझल्ट इझी असतात, त्यांचे रिझल्ट येतात. म्हणजेच काय? अशी कोणती तरी गोष्ट आहे जी होत नव्हती आणि तशा बघण्याची कुठली टेस्ट नाही आहे, अशा लोकांसाठी पण IVFच रिझल्ट देतं किंवा IUI करतो आम्ही अशा केसेसमध्ये. IUI म्हणजे नेमकं काय? IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. लोकांना बऱ्याच वेळेला IUI किंवा IVF करतात, IVF आणि कन्फ्युजन होतोय, कोणतर IUF पण म्हणते. सो ह्या कन्फ्युजनमुळे आज आपल्याकडे भारतात सगळ्यात फेमस IVFला म्हणायचं म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीज लोकांना कळते. जरी ते टेस्ट ट्यूब नसलं तरी टेस्ट ट्यूब बेबी म्हणतात. आणि IUI म्हणजे एक प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये आम्ही हजबंडचे स्पर्म घेतो, पहिला स्त्रीला गोळ्या इंजेक्शन देतो, अंडी वाढून अंडी फुटल्यानंतर हजबंडचे स्पर्म घेऊन आम्ही ते युट्रसच्या आतमध्ये सोडतो मॅन्युअली. त्याच्याने जे फास्ट प्रोग्रेसिव्ह चांगले धावणारे स्पर्म असतात त्या अंड्याच्या थोड्या जवळ जातात. ही अशी प्रक्रिया द्यात एक 10 ते 15% सक्सेस रेट नैसर्गिकपेक्षा वाढतो. त्याचे पण ट्रायल्स असतात, पहिले 2-3 ट्रायल्स आम्ही करतो, कारण ही कमी IVF पेक्षा बरेच कमी खर्चिक प्रोसेस आहे, त्यामुळं हे ट्रायल्स आम्ही देतो. अजून एक समाजामध्ये अजूनही दुर्दैवानं
IVF चा टॅबू खूप समजला जातो. म्हणजे IVF ची गरज पडावी म्हणजे अरे देवा, ही किती ना करती स्त्री आहे, आई नाही होऊ शकत आहे, नॅचरली कन्सिव्ह नाही होता येत आहे आणि तिच्याकडे खूपच अवहेलना तिला सहन करावी लागते, अपमानास्पद वागणूक मिळते आणि खूपच वाईट पद्धतीनं तिच्याकडे पाहिलं जातं. तर ते घालवलं पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तर तुम्ही त्याच्याविषयी काय सांगाल? आता कसं आहे, आता मी रिसेंट फॅक्ट्स मी आता परवा कुठेतरी वाचलं, त्याचं आउट ऑफ 4 एव्हरी 1 फिमेल नीड्स IVF. हे आता सध्याचं स्टेटस आहे आपल्या भारतामध्ये. एवढं रिड्युसिंग फर्टिलिटी आहे. जरी आपली जनसंख्या भरपूर असेल तरी हा इट्स गोइंग टू बी अ फ्युचर प्रॉब्लेम. पण मला एक सिम्पल सांगायचं आहे ह्यासाठी, टॅबू असेल किंवा हे असं तुम्ही कन्सिडर त्यांनी नाही केलं पाहिजे. कारण एक आनंदाची बातमी, घरात जी बाळ असणे आणि बाळ होणे ह्याची जी आता आपण सर्वजण अनुभवतो, एक बाळ किती आनंद घेऊन येतं घरात आणि अशा गोष्टीपासून आपण वंचित राहावं कोणत्याही जोडप्यानी, जस्ट बिकॉज आपल्या काहीतरी गैरसमजूत असल्यामुळे. काही जणांचं लग्नच लेट ठरतं काही मल्टिपल रिझन्समुळे. बरोबर. त्या स्त्रीने त्याच्याने वंचित राहायचं आणि तिने ज्यावेळी दुसऱ्यांचे मुलं बघून तिला खूप डिप्रेशन सारखं येतं की मलाही एक आयुष्यात एक मूल तरी व्हायला मला पाहिजे होतं. अशा लोकांसाठी मी नक्कीच सांगेन की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचा टॅबू सोडून द्यावा आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे जोडप्याने हा निर्णय घ्यावा रॅदर दॅन एक होम डिस्कशन बसण्यापेक्षा. कारण जेवढं डिस्कस करणार तेवढं जास्त त्याची पब्लिसिटीज होते रॅदर दॅन की त्यांना ऍक्च्युली मदत करण्यासाठी किंवा अशा वेळेला मदतीला यावं. पण बाळ होण्यासाठी जे आहे ते तरी तुम्हाला केलं पाहिजे, जर नैसर्गिक होत नसेल तर. सायन्स आणि टेक्नॉलॉजी ह्युमन काइंडला सर्व्हिस म्हणून छान काम करतं. म्हणजेच काय, विज्ञानानं लावलेले सगळे जे शोध आहेत ते आपलं रोजचं आयुष्य आणखी सुखकर, सोपं, आनंदाचं करण्यासाठीच आहेत. तर ती सर्व्हिस आपण अभिमानानं घेतली पाहिजे. जर काही नॅचरली कन्सिव्ह करताना इश्यूज येत असतील आणि विज्ञानाचा थोडासा आधार घेतला बुवा, त्याच्यात काय गैर आहे? त्यात कसलाही वाईटपणा नाही. त्यामुळे आपण माणूस म्हणून अजिबात कमी पडणार नाही आहोत. स्त्री आणि पुरुष म्हणून सुद्धा आपल्यामध्ये कसलाच दोष नाहीये. आपल्या मदतीसाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे, आपल्या मदतीसाठी विज्ञान आहे आणि त्याच्यामुळेच याचा टॅबू दुसऱ्यालाही द्यायला नको आणि आपणही मनावरती त्याचं विनाकारण गिल्ट घ्यायला नको. अतिशय बिझी शेड्यूल मधून सुद्धा इतके नामवंत सुप्रसिद्ध डॉक्टर आपल्याकडे आले आणि आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज सुशांत पाटील डॉक्टर यांनी आपल्याला दिलेले, त्यासाठी त्यांना मनापासून थँक्यू. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. आणि तुम्हालाही IVF किंवा प्रेग्नन्सी कन्सिव्हच्या दरम्यान कसलीही मदत हवी असेल तर सुशील मॅटर्निटी हॉस्पिटल आणि IVF सेंटर जे आहे सांगलीला, त्याची तुम्ही मदत घेऊ शकता. सगळा पत्ता, नंबर, सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. तुम्ही आणि मी, आपल्याला जे गैरसमज होते आणि जे सगळे प्रश्न होते ते आता इथे विचारलेले आहेत आणि मुद्देसूद त्याची उत्तरं मिळालेली आहेत. अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांवरती मुद्देसूद उत्तरं विचारण्यासाठी पुढच्या भागामध्ये लवकरच भेटूयात.